नमस्कार, मी मधुरिमा. आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन्स प्लांट फिजिओचे जे MH सेटमध्ये विचारू शकतात किंवा जी काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तुम्ही प्रिपरेशन करत आहात त्यावरती जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. टॉपिक सब्जेक्ट घेतलेला आहे प्लांट फिजिओलॉजी. प्लांट फिजिओलॉजीमधला टॉपिक जो आहे तो फोटोसिंथेसिस आपण स्टडी करत आहोत किंवा त्यावरचे क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. अशीच ही सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत. PYQs आपण सर्वांनी माझ्या चॅनलवरचे बघितलेच असणार आहेत. आता हे प्रॅक्टिस म्हणून एक मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चनची सिरीज आपण सुरू करत आहोत. ठीक आहे, मग प्लांट फिजिओलॉजीमधल्या फोटोसिंथेसिस टॉपिकवरती काय विचारलं गेलेलं आहे ते आपण बघूयात. सर्वात प्रथम फर्स्ट क्वेश्चन इज इलेक्ट्रॉन डोनर इन द ग्रीन प्लांट इज. ग्रीन प्लांटमध्ये इलेक्ट्रॉन डोनर म्हणून कोण काम करते? ऑप्शन्स आहे H2S, H2SO4, त्यानंतर H2O आणि O2. जेव्हा अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात आणि तुम्हाला वाटत असेल स्लाइटली कन्फ्युजन वाटत असेल तर सगळ्यात अगोदर बघून घेऊयात की ग्रीन प्लांट म्हणल्याच्या नंतर फोटोसिंथेसिससाठी आपल्याला रिॲक्शन्स माहिती आहे. काय लागणार आहे? 6CO2 + H2O हे लागणार आहे. म्हणजेच ह्यामध्ये डोनर कोण असणार आहे? तर H2S नसणार आहे. ऑब्वियसली H2S नसणार आहे. H2O तर तुम्ही असंही रिमूव्ह करू शकतात. आता इलेक्ट्रॉन डोनर लागणार आहे तर ऑक्सिजन हा काय इलेक्ट्रॉन डोनर आहे का? नाही. सो इलेक्ट्रॉन डोनर कोण लागणार आहे? H2O. कारण की रिॲक्शन काय फोटोसिंथेसिसची तुम्हाला आठवत असेल, रिॲक्शन जी आहे फोटोसिंथेसिसची 6CO2 + 6H2O ही रिॲक्शन आहे आणि त्यानंतर तुम्हाला कार्बोहायड्रेट मिळतो, दॅट इज C6H12O6 हा कार्बोहायड्रेट आणि यामध्ये ऑक्सिजन जो आहे तो रिलीज होतो. सो इलेक्ट्रॉन डोनर कोण असणार आहे? तर इलेक्ट्रॉन डोनर जो असणार आहे दॅट इज द H2O. पर्टिक्युलरली ग्रीन प्लांट्समध्ये विचारलं म्हणून इलेक्ट्रॉन डोनर हा काय झाला? H2O झालेला आहे. ठीक आहे, मग आता कशा पद्धतीने तर तुम्हाला माहिती आहे फोटोसिंथेसिस प्रोसेस कुठे होते तर थॅलाकॉइड मेम्ब्रेनमध्ये, क्लोरोप्लास्टमध्ये थॅलाकॉइड मेम्ब्रेन आहे त्यावरती होते. कशा पद्धतीचे एकदा शॉर्टमध्ये रिव्हिजन करूयात. हा क्लोरोप्लास्टचा स्ट्रोमा पोर्शन आहे, बरोबर आहे, आणि हा काय थॅलाकॉइडचा मेम्ब्रेन आहे. आता थॅलाकॉइड मेम्ब्रेनमध्ये काय तर हे डिफरंट पिगमेंट्स प्रेझेंट आहे. म्हणजे हा फोटोसिस्टीम 2 आहे, त्यानंतर ही PQ प्लास्टोक्विनोन, त्यानंतर कशा पद्धतीने ही फोटोसिंथेसिस कॅरी आउट होते ते बघत आहोत. आता ह्यामध्ये काय लागणार आहेत फोटोसिंथेसिससाठी? सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लाईट लागणार आहे. त्या व्यतिरिक्त काय लागणार आहे? H2O मॉलिक्युल्स लागणार आहे. मग इथे H2Oचं काय होतं? स्प्लिटिंग होतं. H2Oचं म्हणजे स्प्लिटिंग होते म्हणजे आपण म्हणू शकतो वॉटर स्प्लिटिंग होते. वॉटरचं स्प्लिटिंग होऊन काय होणार आहे? ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे सेपरेट होणार आहे. ठीक, आता ह्यांचं स्प्लिटिंग झालं तर PS2 म्हणजे फोटोसिस्टीम 2 हा जो काही पिगमेंट आहे तो काय करणार आहे तर इलेक्ट्रॉन, इथे H2Oचं स्प्लिटिंग झालं म्हणजे इलेक्ट्रॉन रिलीज झाले. इलेक्ट्रॉन रिलीज झाले म्हणजे इलेक्ट्रॉनचं ट्रान्सपोर्टेशन झालं. इलेक्ट्रॉन कोणी ट्रान्सपोर्ट केले तर इथे प्लास्टोक्विनोन नावाचा कॅरियर आहे. हा प्लास्टोक्विनोन नावाचा कॅरियर काय करणार आहे ते इलेक्ट्रॉनला ट्रान्सपोर्ट करणार आहे. ठीक आहे, प्लास्टोक्विनोन कुठे ट्रान्सफर करणार आहे तर हा B6F कॉम्प्लेक्स जो आहे तिथे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करणार आहे. B6S पासून कुठे चाललाय तो? प्लास्टोसायनिनकडे चाललेला आहे. कोण? इलेक्ट्रॉन. प्लास्टोसायनिनकडून कुठे चाललाय? PS1 फोटोसिस्टीमकडे आणि PS1 मधून काय होणार आहे? FDचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? FNR मध्ये कन्वर्जन होणार आहे. FDकडे जाणार आहे, FD मधून FNR मध्ये जाणार आहे आणि इथे काय होणार आहे? FNR मध्ये इन द प्रेझेन्स ऑफ दिस FNR NADPचं कन्वर्जन होणार आहे NADPH. सो अशा पद्धतीने काय होते? फोटोसिंथेसिस प्रोसेस होती. म्हणजेच इन शॉर्ट असं म्हणू शकतो इथे होती फॉर एक्झाम्पल मी असं म्हणू शकते दिस इज द PS2 आणि इथे होती PS1. ठीक आहे, इथे वॉटर स्प्लिटिंग झालंय. वॉटर स्प्लिटिंग म्हणजे H2Oचं स्प्लिटिंग झालं आहे. काय मिळालं तुम्हाला? H2 + H+ मिळालं आहे असं म्हणू शकते. H+ मिळाले. इथून इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट झाला आहे. इथून इलेक्ट्रॉन PS2 मधून कुठे गेला आहे तर PS2 मधून गेला आहे तो प्लास्टोक्विनोनकडे. प्लास्टोक्विनोनकडून कुठे गेला? B6F कॉम्प्लेक्सकडे आणि B6F कॉम्प्लेक्सकडून कोणी कॅरी आउट केला तर प्लास्टोसायनिनने कॅरी आउट केला. प्लास्टोसायनिनकडून कोणी घेतला? PS1 सिस्टीममध्ये. ठीक आहे, बऱ्याचदा अशी सिरीजही तुम्हाला विचारू शकतात. सिरीजमध्ये काय विचारू शकतात तर PS2 प्लास्टोक्विनोन त्यानंतर B6S PC ही जी सिरीज आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची कारण की यावरती पण क्वेश्चन्स विचारले गेले आहे. आता ठीक, PS1कडे आलाय. PS1 कडून कुठे गेलाय? PS1 कडून गेला FD फेरोडॉक्झिनकडे. फेरोडॉक्झिनकडून कुठे गेला? FNR कडे गेला. अँड नाव देअर इज द कन्वर्जन ऑफ इन द प्रेझेन्स ऑफ FNR देअर इज द कन्वर्जन ऑफ NADPचं कन्वर्जन कशामध्ये झालं तर NADPH मध्ये कन्वर्जन झालं. आणि त्यानंतर इथे जो आहे हा ATP सिंथेज आहे. हा ATP सिंथेज काय करतो तर फर्दर ATP सिंथेसिससाठी रिस्पॉन्सिबल आहे.
सो इम्पॉर्टंट काय होतं इलेक्ट्रॉन डोनर. आता ह्या क्वेश्चनसोबतच आपलं हे एक रिव्हिजन झालं की फोटोसिंथेसिस प्रोसेस कशी होते, त्याची एक सिक्वेन्स कशी आहे. सो मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन डिस्कस करण्याचा हेतूच हा आहे की तो पर्टिक्युलर कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे आणि मग त्यावरती आधारित आपण तो पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहोत MCQ सोबत. सो द करेक्ट ऑप्शन इज द H2O. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सो नेक्स्ट क्वेश्चन इज द इलेक्ट्रॉन डोनर इन द पर्पल अँड ग्रीन सल्फर बॅक्टेरिया इज. आता मगाशी कशामध्ये विचारलं होतं, ग्रीन प्लांट्समध्ये, आणि आता इथे काय विचारलं आहे, पर्पल अँड ग्रीन सल्फर बॅक्टेरियममध्ये. येस ऑब्वियसली बॅक्टेरियममध्ये काय असणार आहे, ऑप्शन्स आहे H2SO4, त्यानंतर NO3, त्यानंतर O2 आणि त्यानंतर H2S. आता इलेक्ट्रॉन डोनर कोण असणार आहे, तर ह्यामध्ये आपण असं काढू शकतो, हा H2SO4 नाही आहे इलेक्ट्रॉन डोनर. ऑब्वियसली कुठल्या सिस्टीममध्ये H2SO4 नाही आहे, किंवा हा ऑक्सिजन पण काय नाही आहे, तर इलेक्ट्रॉन डोनर नाही आहे. मग ऑप्शन्स होता तुमच्याकडे H2S आणि दुसरा काय ऑप्शन राहतो, दॅट इज द NO3. काय म्हटले, सल्फर बॅक्टेरियममध्ये, म्हणजे सल्फर इन्वॉल्ड आहे एवढं तर समजते. सल्फर इन्वॉल्ड आहे म्हणजेच करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, दॅट इज द H2S, दॅट इज द इलेक्ट्रॉन डोनर. सो द करेक्ट ऑप्शन इज व्हॉट, दॅट इज द H2S. मग आता बघूयात ही सिस्टीम कशी कॅरी आउट होते. तर जसं इथे अगोदर आपण काय बघितलं होतं, ग्रीन प्लांटमध्ये H2O बघितलं होतं, पण इथे बॅक्टेरियम आहे आणि बॅक्टेरियममध्ये काय आहे H2S. H2Sचं कन्व्हर्जन काय होतं, H2Sचं 2 इलेक्ट्रॉन रिलीज होतील, 2 हायड्रोजन रिलीज होतील आणि इथे सल्फर रिलीज होईल. तसंच वॉटरचं जेव्हा स्प्लिटिंग झालं होतं, प्रिव्हियस रिॲक्शनचं सांगते, जेव्हा वॉटरचं स्प्लिटिंग झालं होतं तेव्हा 2 इलेक्ट्रॉन्स रिलीज झाले होते, बरोबर. त्याचसोबत काय रिलीज झालं होतं, तर काही प्रोटॉन्स रिलीज झाले होते आणि प्रोटॉनसोबतच काय रिलीज झालं होतं, काही ऑक्सिजन मॉलिक्युल्स रिलीज झाले होते. ठीक, मग तशाच पद्धतीने इथे पण काय झालं, H2S असल्यामुळे हे हायड्रोजनचे प्रोटॉनचे काही मॉलिक्युल्स गेले आणि हा सल्फर रिलीज झालेला. सो इथे H2Sचं स्प्लिटिंग झालं आहे आणि इलेक्ट्रॉन्स काय झाले, तर इलेक्ट्रॉन्स डोनेट झाले. सो हेअर इज द इलेक्ट्रॉन डोनर इज व्हॉट, इलेक्ट्रॉन डोनर इथे काय असणार आहे H2S. मग आता इथे सिस्टीम कॅरी आउट होते, जसं इथे PS1 सिस्टीम आहे. ऑब्वियसली सनलाईट लागणार आहे कारण की इथे फोटोसिंथेसिस होते. ऑलवेज रिमेंबर, जिथे फोटोसिंथेसिस होते म्हणजे फोटॉन्स म्हणजे लाईट, म्हणजेच लाईट लागणार आहे. ऑब्वियसली इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट. इन द प्रेझेन्स ऑफ लाईट देर इज द PS1 जे आहे इलेक्ट्रॉन काय करणार आहे, ट्रान्सफर करणार आहे. इथे एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर काय करतो, NADPचं कन्वर्जन NADPH मध्ये करतो. ठीक आहे, आणि त्यानंतर इथे या साईडने गेलं तर इथे काय होणार आहे, ATP जनरेट होणार आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने काय होते, ही रिॲक्शन कॅरी आउट होती बॅक्टेरियममध्ये. बरेचदा जर बॅक्टेरियममध्ये क्वेश्चन आला तर हाच क्वेश्चन विचारता, ह्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन बॅक्टेरियमच्या फोटोसिंथेसिसबद्दल विचारले गेलेले नाहीत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ऑक्सिजन इव्हॉल्ड इन द ग्रीन प्लांट्स ड्युरिंग द फोटोसिंथेसिस कम्स फ्रॉम. ऑक्सिजन जो इव्हॉल्ड झालेला आहे ग्रीन प्लांट्समध्ये फोटोसिंथेसिसच्या टाईमला, हा ऑक्सिजन आलाय कुठून. आता फर्स्ट फोटोसिंथेसिस समजली आहे ना तुम्हाला, मग तुम्ही सांगू शकतात. ऑप्शन्स आहे H2SO4. विचारले ग्रीन प्लांट्स म्हणजे याच्यात सल्फरचा काही रोल आहे का, नाही आहे. म्हणजे तुम्ही ऑब्वियसली हे 2 ऑप्शन्स निगेटिव्ह करू शकतात, H2SO4 आणि H2S, बरोबर. कारण की ग्रीन प्लांट्सबद्दल विचारले आणि ग्रीन प्लांट्समध्ये इम्पॉर्टंट काय, सनलाईट, CO2 आणि H2O हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे CO2 अँड देन H2O. मग ऑप्शन्स काय, ऑक्सिजन जो इव्हॉल्ड होते ग्रीन प्लांट्समध्ये ड्युरिंग द फोटोसिंथेसिस दॅट इज द H2O. का, कारण की वॉटर स्प्लिटिंग मगाशी सांगितलं ना, वॉटर स्प्लिटिंग होत आहे म्हणजेच इथे 2H प्लस इथे काही इलेक्ट्रॉन्स रिलीज होत आहे आणि काही ऑक्सिजनचे मॉलिक्युल, म्हणजे ऑक्सिजन कुठून रिलीज झाला आहे, ऑक्सिजन रिलीज झाला आहे H2O पासून. सो द करेक्ट ऑप्शन इज दॅट इज द H2O. फर्स्ट कॉन्सेप्टमध्ये फर्स्ट जो कॉन्सेप्ट आपण डिस्कस केला त्यावरतीच आधारित हा क्वेश्चन विचारला गेलेला होता. नेक्स्ट, डार्क रिॲक्शन ऑकर्स इन ग्राना, स्ट्रोमा लॅमेली अँड पेरिप्लास्टिडियल स्पेस. मग आता तुम्हाला ह्या सगळ्या माहिती पाहिजे की कुठे कुठे काय काय आहे. ठीक आहे, क्लोरोप्लास्टमध्ये फोटोसिंथेसिस होते, मग क्लोरोप्लास्टमध्ये एक्झॅक्टली कुठे होते किंवा डार्क रिॲक्शन एक्झॅक्टली कुठे कॅरी आउट होते, तर हा काय झाला, हा क्लोरोप्लास्ट झाला. क्लोरोप्लास्ट यू नो दॅट इज द डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनिली. डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनिली, त्याला स्वतःचा DNA आहे ऑब्वियसली. इथे सनलाईटमध्ये आता हे जे तुम्हाला दिसते, दिस इज व्हॉट, दिस इज द थॅलाकॉइड्स. हे काय आहेत, एकमेकांवरती जे स्टॅक झालेले आहेत, दॅट इज व्हॉट, दॅट इज द
थॅलाकॉइड. आणि ह्या थॅलाकॉइडच्या मेम्ब्रेनवरती काय होत असते तर मी तुम्हाला सांगितलं लाईट रिॲक्शन कॅरी आउट होते. क्वेश्चन काय विचारला, डार्क रिॲक्शन कुठे कॅरी आउट होती. मग ऑब्वियसली डार्क रिॲक्शन कुठे कॅरी आउट होईल, ही जी मध्ये ग्रीन कलरची स्पेस तुम्हाला दिसते, ही जी स्पेस दिसते इथे काय होणार आहे तर इथे तुमची डार्क रिॲक्शन कॅरी आउट होणार आहे. आणि ह्या स्पेसला आपण काय म्हणतो, दॅट स्पेस इज नथिंग बट दॅट इज द स्ट्रोमा. त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रोमा. सो द लाईट रिॲक्शन होणार आहे. लाईट रिॲक्शनमधून तुम्हाला काय मिळते, ATP आणि NADPH मिळतोय. लाईट रिॲक्शनमधून हा जो काही ATP आणि NADPH रिलीज झालेला आहे थ्रू दिस लाईट रिॲक्शन, हा जाणार आहे केल्विन सायकलमध्ये. बरोबर. केल्विन सायकलमध्ये गेल्याच्या नंतर इन द प्रेझेन्स ऑफ CO2 हेअर इज द ADP आणि NADP पुन्हा जनरेट होत आहेत. मग पुन्हा हे ADP आणि NADP येईल लाईट रिॲक्शनमध्ये. मग इथे ATP सिंथेज नावाचं जसं मी सांगितलं मगाशी पिगमेंट आहे, तो काय करणार आहे, ADPचं कन्वर्जन ATPमध्ये करेल, NADPचं कन्वर्जन NADPH मध्ये करेल. म्हणजेच ही डार्क रिॲक्शन म्हणजे हे जे स्ट्रोमामध्ये जी काही रिॲक्शन घडते त्याला लाईट लागतोय का, नाही लागत. सो वी कॅन से दॅट इज द डार्क रिॲक्शन बिकॉज दे डोंट नीड अ लाईट. पण ती रिॲक्शन लाईट डिपेंडंट आहे. डार्क रिॲक्शन जरी असेल तरी त्याला लाईट डिपेंडंट आहे, कारण की जोपर्यंत त्यांना हे ATP आणि NADPH मिळत नाही तोपर्यंत ते ADP आणि NADP फॉर्म करू शकत नाही. म्हणजेच त्यांना लाईट रिॲक्शन पहिले कॅरी आउट व्हावं लागेल. लाईट रिॲक्शन कॅरी आउट झाली तरच ATP जनरेट होतील आणि ATP जनरेट झाले तरच त्यांचं कन्वर्जन ADP मध्ये होईल. सो दॅट मीन्स दॅट इज दो इट इज द डार्क रिॲक्शन, जरी ही डार्क रिॲक्शन असेल तरी पण ती डिपेंड कशावरती आहे, लाईट रिॲक्शनवरती. सो हेअर द करेक्ट ऑप्शन इज स्ट्रोमा. कुठे कॅरी आउट होते, स्ट्रोमामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन इज ॲसेसरी पिगमेंट्स इन्क्ल्यूड्स. ॲसेसरी पिगमेंट्सचं फंक्शन काय आहे, तर ॲसेसरी पिगमेंट्स म्हणजे एक पर्टिक्युलर वेवलेंथ जी काही लाईट आहे ती त्या ॲक्सेप्टर मॉलिक्युलला प्रोव्हाइड करणे. म्हणजे फिल्टर म्हणू शकतो ना, एक पर्टिक्युलर टाईपचे फिल्टर्स आहेत. मग त्या फिल्टरमधून फिल्टर होत 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 एक जो पर्टिक्युलर वेवलेंथची लाईट आहे ती त्या पिगमेंटकडे मिळणार आहे, त्या पिगमेंटला मिळणार आहे. सो दॅट वी कॉल इट एज दॅट इज द ॲसेसरी पिगमेंट्स. सो दॅट ॲसेसरी पिगमेंट इन्क्ल्यूड्स क्लोरोफिल B, झॅन्थोफिल्स, कॅरोटीन अँड ऑल. आता हे झाले ॲसेसरी पिगमेंट्स. त्या व्यतिरिक्त कोणता महत्त्वाचा पिगमेंट जो प्रत्येक फोटोसिंथेसिस रिॲक्शनमध्ये असणार आहे तो काय आहे, क्लोरोफिल A हा पिगमेंट आहे. सो हा सेंटर पिगमेंट आहे. हा सेंटर पिगमेंटमध्ये पर्टिक्युलर टाईपची वेवलेंथ असणारा लाईट प्रोव्हाइड होतोय. बरोबर. मग आता हे लाईट जे आहे ते फिल्टर होत जाणार ना. मग फिल्टर होत जाणार म्हणजे हे काय झाले, हे झाले ॲसेसरी पिगमेंट. मग ॲसेसरी पिगमेंट्समध्ये काय, हा झाला क्लोरोफिल B, त्यानंतर हा झाला झॅन्थोफिल, त्यानंतर हा झाला कॅरोटिनॉइड्स. राईट. सो ऑल दीज आर व्हॉट, ऑल दीज आर द ॲसेसरी पिगमेंट. सेंटर पिगमेंट कोणता आहे, सेंटर पिगमेंट आहे क्लोरोफिल A. राईट. आता इथे जी डायग्राम दिलेली आहे किंवा हा जी काही इमेज दिलेली आहे त्यावरती डिपेंड आपण बघूयात. जसं हा फोटोसिस्टीम अँटेना कॉम्प्लेक्स फोटोसिंथेसिस आहे. इथे बघा फोटॉन्स आलेले आहेत. आता हे जे फोटॉन्स आहेत हे वेगवेगळ्या वेवलेंथचे आहेत. मग आता इथे काय होणार आहे तर ह्यामध्ये काही ॲसेसरी पिगमेंट्स आहे. ह्या ॲसेसरी पिगमेंट्समध्ये काय आहे, क्लोरोफिल B जो तुम्हाला इथे ग्रीन कलरचा दिसतोय दॅट इज व्हॉट, दॅट इज द क्लोरोफिल B. जसं मी इथे सांगितली सिक्वेन्स, ही काय आहे, क्लोरोफिल B. क्लोरोफिल Aच्या बाजूला जो असेल तो क्लोरोफिल B असेल. त्यानंतर इथे काय आहे, कॅरोटीन आणि त्यानंतर आहे झॅन्थोफिल. सो दिस इज व्हॉट, दिस इज द कॅरोटीन, दिस इज व्हॉट, दिस इज द झॅन्थोफिल. अशा पद्धतीने ह्यांची अरेंजमेंट आहे. सो ह्या अरेंजमेंटमधून हा पर्टिक्युलर टाईपची वेवलेंथ जी आहे ती कोणाला मिळणार आहे, दॅट इज द क्लोरोफिल A. आणि क्लोरोफिल Aलाच आपण काय म्हणतो, रिॲक्शन सेंटर. म्हणजे सेंटरला जो काही पिगमेंट असेल तो असेल क्लोरोफिल A आणि त्याला आपण काय म्हणणार आहे, दॅट इज द रिॲक्शन सेंटर. कारण की रिॲक्शन एक्झॅक्टली क्लोरोफिल A म्हणजे हा रिॲक्शन सेंटरलाच होते कॅरी आउट. सो these three are what, these three are the accessory pigments. इथे रिॲक्शन झाली क्लोरोफिल A वरती, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, इथून इलेक्ट्रॉन डोनेट होणार, इथून इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट होणार. सो इन दिस वे द प्रोसेस इज कॅरीड आउट. सो हे काही मला महत्त्वाचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स वाटले जे आपण डिस्कस केले. पर्टिक्युलरली सब्जेक्ट होता प्लांट फिजिओलॉजी आणि टॉपिक होता फोटोसिंथेसिसवरती. अशाच टाईपचे आपण क्वेश्चन्स डिस्कस करूयात, वेगवेगळ्या टॉपिकवरती, वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवरती आपण डिस्कस करूयात. आणि जर तुम्हाला माझं हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच.